तमाशाने समाज बिघडत नाही आणि कीर्तनाने समाज सुधरत नाही अशी म्हण समाजात प्रचलित आहे. बिघडणं माहिती नाही, पण कीर्तनाने समाज सुधारतो आणि तो घडतोही, अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. मुळात त्या वातावरणाशी संबंध असणं फार महत्वाचं आहे. संत साहित्यांच्या विचारांचा वारसा, मानवतेच्या विचारातून पोचवणारे आणि समाज प्रबोधन करणारे व्यक्तिमत्व आज कर्मकांडीच्या विचार मंचावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. स्वागत करूयात भागवत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि ठाण्यातील तरुण कीर्तनकार हरिभक्तीपरायण विक्रांत महाराज शिंदे यांचं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. महायोग पीठे तटे भीमरथम परम कुंडलिकाय धातुं मुनिंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. रामकृष्ण रामकृष्ण. समाज माध्यमांमध्ये समाजामध्ये विक्रांतजी आपली ओळख एक थोर कीर्तनकार आणि थोर समाज प्रबोधनकार म्हणून आहे. तर या प्रवासाची सुरुवात कशी झाली? मुळात हा माझ्या आयुष्यातला एक खूप गोड अपघात आहे. एक 20 वर्षापूर्वीचा काळ जर पाहिला तर त्या काळामध्ये मला ओळखणारा एक वर्ग आहे जो आज मला भेटतो, तर ते सुद्धा आश्चर्यचकित होतात मला पाहून. आणि हा गोड अपघात असा आहे की एका रात्री माझे वारकरी मित्र माझ्या आयुष्यामध्ये आले आणि त्यांच्या समवेत मी पुण्याला एका तालुक्यामध्ये कीर्तनाकरता गेलो आणि त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज सदगीर जे समाज प्रबोधनकार आहेत आज महाराष्ट्रामध्ये, त्यांचं कीर्तन ऐकलं आणि क्षणात परिवर्तन झालं आणि त्याच ठिकाणी माळ घातली. मुळात माझं संपूर्ण कुटुंब हे माळकरी नाहीच, फक्त मीच असा पृथ्वी फिरल्यासारखा फिरलो घरामध्ये आणि ह्या प्रवासाला सुरुवात झाली. नक्कीच महाराज, आपल्याला ओळखणारे, आपल्याला खूप जवळून ओळखणारी या समाजात बरीच मंडळी आहेत आणि जसं आपण म्हणता की आपल्यामध्ये एक परिवर्तन झालं, तर संत वाङ्मय आणि समाज प्रबोधन याच्याकडे तुमचा नेमका ओढा कसा निर्माण झाला? याच्यामध्ये संत वाङ्मयाकडे ओढा म्हटलं तर खरी गोष्ट ही आहे की माझे काका हरिभक्तपरायण आमचे बापू म्हणतो आम्ही त्यांना, रोहिदास महाराज शिंदे व त्यांच्या पत्नी माझ्या काकी शिंदे आई, यांनी मला या भजनाकडे जाताना माझ्या मनात नसताना सुद्धा घेऊन जायचे, भजनाला चल बाबा असं. आणि नंतर हळूहळू ते अभंग, ते मृदुंग, तो विना ह्याची इतकी ओढ लागली की मीच विचारायचो आज कुठे भजन आहे का असं. आणि त्यांच्या समवेत जवळजवळ 3 ते 4-5 वर्ष मी त्यांच्यासोबत सतत भजनाला जाऊ लागलो, सप्ताहाला जाऊ लागलो, कीर्तनांना जाऊ लागलो आणि जसं जात गेलो आणि माळ नंतर घातलेलीच होती. तर मग असं वाटलं की आता आपण बाहेरून नाही तर शाळेतून शिकतोय आता. तर असा हा प्रवास होता माझा. काकूंनी मला खूप सांभाळून घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये सद्गुरू आले. माझे सद्गुरू पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी गावातून आहेत, ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव. त्यांची कृपा झाली आणि ह्या परमार्थातला एक गाभा मला चाखण्याकरता मिळाला आणि आज मी तो आनंद घेते. तर नक्कीच महाराज, म्हणजे तुम्ही या क्षेत्राकडे आलात खरे आणि मग या क्षेत्राची आवड लागली, पण मुळात समाज प्रबोधन करावं हे का वाटतं? कसं आहे, हा समाज प्रबोधन करणे हे मला माझ्या जीवनातल्या जागत्या अनुभवातून वाटलं की मी जे डोळ्याने पाहतोय, ज्या काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडतात, तरुण तरुणी ज्या पद्धतीने आज जगतायत, तर ही आपली संस्कृती नाही, हे पाश्चात्य संस्कृतीचं आगमन केलेलं, आपण वेस्टर्न संस्कृती म्हणतो त्याला. तर कुठेतरी मी म्हणत नाही की हे करू नका, हे करा, पण हे पाळू नका. पाळायचे असेल तर आपली संस्कृती पाळा. याकरता मी समाज प्रबोधनाकडे वळालो. महाराज, कर्मकांडीच्या मंचावर आपण मुळात व्यावसायिकांचा, उद्योगधंद्यांच्या, त्यांच्या कर्माची कहाणी आपण वाचत असतो, पण आषाढीच्या निमित्ताने आपण आलेला आहात तर नुसतेच व्यावसायिक नव्हे तर एक सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य लोक सतत धावत असतात, काही शोधण्यासाठी, काही मिळवण्यासाठी सतत धावत असतात. तर या धावपळीच्या जगामध्ये मन शांत कसं ठेवायचं? सर्वसामान्य जनता ही धावत असते, ती एका गोष्टीच्या मागे धावते, ते म्हणजे सुख. आणि परमार्थ आम्हाला हे शिकवतो की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. म्हणजे जसं समुद्रामध्ये सुई सापडायची आपल्याला ती अशक्य आहे, असं या संसारामध्ये सुख आहे. जोपर्यंत जनतेला तथ्य म्हणजे जे मुख्य आहे ते कळत नाहीत तोपर्यंत जनता ही धावपळ करणारीच आहे. आणि असं नाही की धावपळ तेच करतात, वारकरी संप्रदायातले करत नाहीत, तेही धावपळ करतात, पण त्यांची धावपळ करण्यामागे काहीतरी त्यांचा एक आध्यात्मिक आतला एक हेतू गोड असतो. त्यांना एक माहिती असते की मी कितीही जरी काम केलं तरी माझा शेवट हा माझ्या परमेश्वराच्या जवळच होणार आहे.
त्याच्यामुळे ते आम्हाला जगद्गुरु तुकोबारायांची एक शिकवण आहे की तुम्ही काम करत राहा, काम सोडायचं नाही. कारण आपण कर्मनगरीमध्ये आहोत. आता कर्म केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. तर हे काम ज्यावेळेस तुम्ही करता त्यावेळेस कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम आणि सुख होईल दुःखाचे. दुःखाचं सुख झाल्याशिवाय राहत नाही. काम करावंच लागेल, धावपळ करावी लागेल. फक्त सांगणं इतकं आहे की धावपळ ही तितकीच असावी जितकी परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी सोपी होईल. आपण धड पडेपर्यंत धावपळ करत असतो. म्हणजे एक विनोदी म्हटलं तरी धड पार तिरडीवर पडेपर्यंत लोक धावपळ करतात, थांबत. तर महाराज, आपण म्हणाला की माणूस जी धडपड करत असतो ती धड पडेपर्यंत करत असतो. तर याच्या पुढचं जर मला असं विचारायचं वाटतं की यशस्वी असणं आणि समाधानी असणं यामध्ये काय फरक? यशस्वी आणि समाधानी यामधला एक पाहता तर दोन्ही समान आहे, पण मी एक फरक खूप चांगला सांगतो तुम्हाला. तर आज पायवारी आहे. लोक आळंदी, पंढरपूर, त्र्यंबक, शेगाव, सोपान काका जिथे आहेत, मुक्ताईनगर, असं बऱ्याच ठिकाणाहून पायी निघालेत. तर हे निघतायत, चालतायत, भजन करतायत, आनंद घेतायत. दिवसाला दिवस, ऊन वारा पाऊस सगळं काही त्यांना आनंद देतोय, त्रास काहीच देत नाही. त्या ठिकाणी सगळे सेवा करणारे सेवेकरी रस्त्याला उभे असतात. माझं म्हणणं हे आहे की ते जे चालत जात आहेत ही एक बाजू झाली, आणि दुसरी बाजू अशी आहे की लोकांना कामं आहेत, अनेक अडचणी आहेत, पण त्यांची ओढ पंढरपुराकडे असते. मग त्यांची ओढ इतकीच असते की मी कधी यशस्वी होईल आणि कधी मी पंढरपुरात पोहोचेल. पण ते गाडीने प्रवास करून पंढरपुरात पोहोचतात. त्यांना त्या ठिकाणी यशस्वी झाल्यासारखं वाटतं की चला बाबा मी पंढरपूरला आलो. समाधानी तोच वारकरी आहे जो पायी चालत पंढरपूरला जातो. यशस्वी होण्यासाठी माणूस हा जीवनामध्ये खूप धावपळ करत असतो, आणि समाधान मिळवण्यासाठी सुद्धा माणूस धावपळ करतच असतो. दोघांची पद्धत वेगळी असते. यशस्वी पुरुष हा यश प्राप्त करण्यासाठी कुठल्या मार्गाने जाऊ शकतो त्याला सांगता येत नाही. पण ज्याला समाधान शोधायचंय ना, त्याला समाधान हवंय, तो नक्कीच चांगल्या मार्गाने धावपळ करत असतो आणि समाधान प्राप्त करून घेत असतो. चुकीच्या मार्गाने यश प्राप्त करणाऱ्यांना मी एक सांगेल, तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडी अडचणी येत आहेत तुम्ही त्यांना फेस करतायत, तोंड देतायत, ठीक आहे. पण आमचे महाराज सांगतात की भोग तो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, म्हणवनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. हो, भगवंताचं नामस्मरणच तुम्हाला या दगदगीच्या धावपळीच्या जीवनातून बाहेर निघायला मदत करेल. यश तुम्हाला भेटेल का नाही मला माहित नाही, पण जर समाधान भेटलं तर यश तुमच्याकडे धावत येईल. महाराज, हल्ली समाधानाची व्याख्या बदलत चाललेली आहे. मुळात समाधान मिळवण्यासाठी किंवा समाधानी राहण्यासाठी माणूस पैसा कमावणं हे महत्वाचं आहेच, पण पैशाकडे पाहण्याचा योग्य दृष्टिकोन कसा असतो? पैसा हा जीवन जगण्यासाठी अतिशय महत्वाचं, खूप महत्वाचं साधन आहे. आणि एका कीर्तनात तुम्ही ऐकलंच असेल की लव्ह इज ए मनी अँड मनी इज ए लव्ह. प्रेम असावं, पण पैशाशिवाय प्रेम सुद्धा पूर्ण साथ देत नाही. किंवा टाइम इज ए मनी आपण सहज बोलतो, वेळेला सुद्धा पैसा इतकंच महत्व आहे. आणि या जगातल्या प्रत्येक गोष्टी म्हणजे एव्हरीथिंग इन द वर्ल्ड इज टोटली डिपेंड अपॉन मनी. विदाउट मनी नो एनिथिंग इन द वर्ल्ड. तर पैसा नाहीये ना तर तुमच्याकडे जगामधलं काहीच तुम्ही साध्य करू शकत नाही. ही पैशाची झाली एक व्याख्या किंवा पैशाचं महत्व. पण पैशाला मी अशा पद्धतीने महत्व देईल की जर तो पैसा तुमच्या कष्टाचा असेल ना तर ती तुमच्याकडे लक्ष्मी म्हणूनच नांदेल. तो पैसा जर एखाद्याला फसवून किंवा लुबाडून, आपण बघतो कोणी जमिनी काय करतोय, कोणी गायरान विकत घेतोय किंवा इतर चुकीच्या मार्गाने पैसे कमवले जातात. हा पैसा याला लक्ष्मी नाही म्हणतायत. माझे बाबा विनोदामध्ये सांगायचे, माझे सद्गुरू, की ही संपत्ती आहे आणि या नावाची आम्ही अशी फोड करतो की जी संपत्ती आहे ती संपत्ती. म्हणजे तुम्ही चुकीच्या मार्गाने टिकवलेला पैसा हा कधी तुमच्यापर्यंत टिकणार नाही, पण कष्टाचा पैसा हा तुमच्याकडून कधी जाणार नाही. म्हणून पैशाला लक्ष्मी असंच आम्ही संबोधतो. पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा पाहिजे, म्हणजे आपण मागच्या याच्यामध्ये समाधान ह्या वाक्यावरती बोललो ना, तर आपल्याला जे भेटतंय ना त्यात आपण समाधानी असलो पाहिजे. कारण देव हा पोटापुरतं देतोच आपल्याला, फक्त आपल्याच इच्छा वाढल्यात. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपला पैसा कमी पडतो किंवा मी कुठेतरी घरात कमी पडतो. कुणी कुठे कमी पडत नाही. भगवंत ज्याला त्याला पुरेसे देतो. आपल्या इच्छा मोठ्या आहेत. संत वाङ्मयातून सांगायचं झालं तर पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहत. म्हणजे जसे पक्षी अंगणात येतात ते गुंतून राहत नाहीत, त्यांना हवं तितकंच तोचीमध्ये धान्य घेतात आणि निघून जातात. पण आपण महिन्याचं राशन गोळा करून ठेवतो. म्हणजे हा व्यक्तीचा स्वभाव आहे की व्यक्ती तात्पुरतं ठेवत नाही तर भविष्याचा विचार करूनच
पाऊल टाकत असतो. आणि संत वाङ्मयामध्ये असं सांगितलं जातं की जो दिवस तुमच्यापर्यंत आलेला आहे ना, त्याचा अनुभव घ्या, त्याचा आनंद घ्या आणि मग पुढचं पाऊल. महाराज, एक अगदी महत्वाचा प्रश्न विचारावा वाटतो. आपण बघतो की समाजाच्या दृष्टीने कीर्तन हे उपजीविकेचं साधन मानलं जातं. याचा तुमचा अनुभव काय आणि यासाठी तुम्हाला तुमच्या परिवाराची कशी साथ? हो, समाजाच्या दृष्टीने कीर्तन हे उपजीविकेचं जर साधन असतं तर आज विक्रांत महाराज सुद्धा एक ठाण्यामध्ये लिगल फ्लॅटमध्ये राहिला असते. माझ्याकडे सुद्धा चांगल्या चांगल्या गाड्या असतात. आज कीर्तनाला उपजीविकेचं साधन मी कधीच म्हणणार नाही. कारण एक जुन्या काळामध्ये एक म्हण आहे जी माझ्या वडिलांनी मला सांगितलेली की गावाचं, देवाचं आणि भावाचं हे खाल्लेलं कधीच कोणाला पचलेलं नाही आणि पचणार सुद्धा नाही. तर कीर्तनाला मी उपजीविकेचं साधन कधीच मानत नाही. ज्यांनी मानलं असेल तो त्यांचा प्रश्न आहे, मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीये. दुसरी गोष्ट की माझ्या परिवाराची मला कशी साथ लाभली याच्यामध्ये मी सगळ्यात मोठं श्रेय जर कोणाला देईल या परमार्थामध्ये काम करत असताना तर माझ्या वडिलांना याचं श्रेय देईन मी. याचं कारण असं आहे की माझ्या आईला पण तितकंच श्रेय मुळात, कारण आईने माझ्या पहिल्यापासून कष्ट केलेले आहेत. आमचा पहिला भाजीचा व्यवसाय होता. आई डोक्यावरती पाटी घेऊन भाजी विकायची अशी दारोदारी जाऊन. आणि मी सांगितलं पहिलं की मला संगत खूप चुकीची लाभली त्यावेळेस. आई वडिलांचं लक्ष कदाचित कामामुळे आमच्यावरती कमी होतं, त्यामुळे मला संगत चुकीची लागली. तर मला काही त्या गोष्टीची एवढी जाण राहायची नाही. वडील माझे सिक्युरिटी गार्डमध्ये काम करायचे पहिल्यापासून. त्यानंतर हळूहळू जसं मी परमार्थ क्षेत्रामध्ये वळाल्यानंतर मग मी जवळजवळ 12वीच्या पुढे असणार आणि परमार्थामध्ये आलो. आज 20 ते 22 वर्ष झाली या गोष्टीला. तर परमार्थात आल्यानंतर मला इतकं वेळ लागलं ना की मला काम सुधारायचं नाही. कामाला कुठेच मी टिकलो नाही, कधीच टिकलो नाही कामाला. कुठल्याही कंपनीमध्ये गेलो की 3-4 दिवसांनी नाही मला नाही जायचंय, इथं भजनाला जायचंय, तिकडे कीर्तनाला जायचंय, कामाला कधी जमलंच नाही मला. आणि इतकं वेळ लागलं की मी फक्त कीर्तन करत पळायचो. म्हणजे कुणाच्याही कीर्तनाला जायचंय मला, असं नाही की माझंच कीर्तन हवंय. त्या काळात कोणाचंही कीर्तन असो, मला गायला आवडतं ना, मग मला गायन करायला जायचं. काही काही सप्त्यांमध्ये तर आम्ही असे 7-7, 8-8 दिवस परक्या गावामध्ये, म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावोगावी आज मी फिरलेलो आहे. आणि हे सर्व काही माझ्या वडिलांमुळे शक्य झालं. आई वडील यांची चर्चा व्हायची. मला आई सांगते, कधी पप्पा सांगायचे की पप्पा म्हणायचे की याला अडवू नको, हा चांगल्या मार्गाला लागला, ह्याला त्याच्या पद्धतीने जाऊ दे, पुढं आपण आहोत तोपर्यंत यासाठी आपण खूप करू. आणि खूप केलं पप्पांनी, आईने माझ्यासाठी. त्यांच्यामुळेच हा विठ्ठल मला भेटला, मी असं बोलेल. त्यांच्यामुळेच मला परमार्थातला जर कोणी कळलं, मला समजवलं असेल ना, तर माझ्या आई वडील. आणि त्यानंतर लग्न झालं. एका वारकऱ्याला आणि जो कामाला जात नाही अशा माणसाला मुलगी द्यायला कोणी पटकन तयार होत. पण लक्ष्मण निकम यांची कन्या धनश्री हिने माझ्यामध्ये काय गुण पाहिले मला माहित नाही. तिने माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्न केल्यानंतर ताबडतोब तिने माळ घातली. ती पण अशाच घरातली मुलगी होती की तिथे खाणारे पिणारे होते, पण माझ्याकडे आल्यानंतर तिने कुठलाही विचार न करता ताबडतोब माळ घातली आणि या परमार्थामध्ये आज माझ्या सोबत चालते ती. याचा मला खूप मोठा अभिमान वाटतो. देवाने म्हणतात ना की परमार्थामधून जर मला काय दिलं असेल तर माझी धर्मपत्नी, माझी अर्धांगिनी भेटली मला. आणि तिच्या कृपेने आज घरात चांगली संस्कृती सुद्धा आहे आणि चांगला परीस सुद्धा आहे. संस्कृती माझ्या मुलीचं नाव आहे, परीस माझ्या मुलाचं नाव आहे. तर जे काही मी जगतोय आता परमार्थामध्ये किंवा संसारामध्ये, तर माझ्या सद्गुरूंची कीर्तनातली एक ओळ मला आठवते. संसार नसावा फाटका आणि परमार्थ साधावा विवेका. म्हणजे तुम्ही संसारही जितका चांगला कराल आणि ह्या चांगल्या संसारामध्ये राहून तुम्ही परमार्थ त्याच्यापेक्षाही चांगला साधू शकता. नक्कीच महाराज, परिवाराबद्दल बोलता बोलता आपण थोडेसे भावुक झालात. पण मुळातच ही आत्मीयता, हा भाव असणं फार मोठा आहे आजच्या जगामध्ये आणि एक कीर्तनकार म्हणून आपल्यामध्ये तो जाणवतो. तर पुढच्या प्रश्नाकडे वळताना मला असं वाटतं की अध्यात्म म्हणजे नेमकं काय आणि लोकांचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? आता याच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हा त्यांच्या दृष्टीप्रमाणे अवलंबून आहे. म्हणजे असं म्हणतो आपण की जशी दृष्टी तशी सृष्टी. पण अध्यात्म म्हणजे काय
हे जर सत्य सांगायचं असेल तर आज मी नक्कीच सांगेल. अध्यात्म नेमकं म्हणायचं कोणाला तर ह्या अध्यात्माच्या एक 3 पायऱ्या आहेत. म्हणजे हा देह जो आपल्याला भेटला, हा देह भेटला भगवंताच्या भजनाकरिता. देवे दिला देह भजना गोमट. तर हा भजनाकरता भेटलेला देह आहे. कीर्तनामध्ये मी नेहमी सांगत असतो की 9 महिने आणि 9 दिवस पुढचे असतात. पुढचे जे 9 दिवस आहेत ना, त्या 9 दिवसामध्ये गर्भातलं बाळ जे काही असेल, मुलगा असेल मुलगी असेल, गर्भातलं बाळ आणि भगवंत यांचा थेट संवाद चालू असतो. आणि त्या संवादामध्ये जी महिला आहे तिच्या चेहऱ्यावरती वेगवेगळे भाव दिसत असतात त्या 9 दिवसांमध्ये. तर तो संवाद असा असतो, ते लेकरू आतला गर्भ भगवंताला सांगतं की देवा 9 महिने झाले, या ठिकाणी मी तप्त तापलोय, मला यातून बाहेर काढ. देव म्हटलं का तुला तिथं बरं वाटत नाही का? मी थोडं एक चर्चात्मक दृष्टीने सांगतो, का तुला तिथं बरं वाटत नाही का? अरे तू सुरक्षित आहेस, बाहेर आल्यावर तू भामटा होणार, तू विसरणार मला. तो बोलायचा नाही देवा, अरे तू सुरक्षित आहे, इथं येऊन बघ माझी अवस्था कशी आहे, माझ्या नाकात मुखात कानात आईची विष्ठा मळमूत्र हे सगळं मी गुरफटलोय याच्यामधून, तुझ्या पाया पडतो, मला बाहेर काढ. आणि हाच 9 दिवसाचा संवाद आहे भगवंताचा आणि भक्ताचा. त्यावेळेस देव विचारतात की यातून जर मी तुला बाहेर काढलं तर तू काय करशील माझ्यास? कारण भगवंताचा नियमच असा आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा ससे उदार. तर तो म्हणला मला एकदा यातून तू बाहेर काढलं ना, मी रात्र आणि दिवस फक्त तुझं भजन करेल, मला यातून एकदा बाहेर काढ. भगवंत गालातच हसतात, कारण त्यांना माहित आहे त्याच्यासारखे अनेक जन्माला घातले, कोणी ऐकलं आणि कोणी नाही ऐकलं, पण ज्याचे त्याचे भोग ज्याला त्याला भोगावे लागणार. त्याला सुद्धा भगवंत जन्माला घालतो आणि सहज भगवंत जवळ येऊन विचारतात. पाची पुसतो ना आपण, त्या 5 दिवसाच्या आत भगवंत येतात आणि विचारतात, लक्षात आहे ना काय बोलला होता मला? तो रडतो, केव्हा केव्हा आपल्याला वाटतं बाहेर रडायला लागलं. मुळात ते रडत नाही, तर भगवंताला सांगतो की मला काहीच आठवत नाही, मी तुला काय वचन दिले, आता मी बाहेर आलोय, माझं मी जगेल. अशा पद्धतीने हा देह आज ह्या समाजामध्ये चालतोय. कोणाला काही पडलेलं नाही. म्हणजे प्रत्येक लहानापासून श्रीमंतापर्यंत काही ना काही काम करतायत आणि काही गोष्टीचा विसर झालेला आहे की मी त्या भगवंताचा आहे. जसं भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, ममई अंशो जीवलोके जीवभूता सनातना, माझा अंश हा प्रत्येकामध्ये अंशत्वाने मी आहेच. आणि याचा विसर फक्त पडलेला आहे. हा जो तुमचा प्रश्न आहे की अध्यात्म म्हणजे काय, याच्याकरता मी हा जरा मागचा परिसर सांगितला. आता पुढचा ऐका कसं आहे. अध्यात्म हे शरीर 3 पद्धतीने पाहिलं जातं. पहिलं म्हणजे स्थूल शरीर. स्थूल शरीर म्हणजे शरीर आणि बुद्धी किंवा शरीर आणि मन. त्यानंतर पाहिलं जातं सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीरामध्ये मन आणि विचार या दोघींचा घालमेल असतो. पहिल्या याच्यामध्ये शरीर आणि मन, आपण फक्त जन्माला आलोय म्हणून आलोय, श्वास घ्यायचा म्हणून घेतोय, जगतोय म्हणून जगतोय, हे स्थूल शरीर झालं व्यवहारात जगत असताना, परमार्थाच्या दृष्टीने अध्यात्माच्या दृष्टीने. सूक्ष्म शरीर जे आहे ते बुद्धी आणि विचार. मग विचार आणि बुद्धी कसं होतं की मी कशा करता जन्माला आलो हा प्रश्न आहे, किंवा मी कोण आहे, माझा म्हणजे जन्म झालाय, मी आहे कोण हे समजून घेण्याचा जो प्रयत्न करतो, म्हणजे आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना विचारलं की मी कोण आहे, मला म्हणजे याचं उत्तर भेटलं पाहिजे. आणि ज्या वेळेस उत्तर भेटलं त्यावेळेस माऊलींनी जगाला ज्ञानेश्वरी देऊन टाकली, पसायदान देऊन टाकलं. बरोबर आहे ना? तर हे स्थूल शरीर आहे. आणि त्यानंतरचं जे शरीर आहे ते कारण शरीर आहे. कारण शरीर म्हणजे मूळ अध्यात्म आहे. कारण शरीरामध्ये आता मी कोण आहे हा प्रश्न राहिलाच नाही. अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मी तोच आहे आणि तो मीच आहे. म्हणजे हे ब्रह्म जे आहे ते मीच आहे आणि माझ्यातच ब्रह्म आहे. म्हणजे पिंडांड ब्रह्मांड अंतरी दैवत भिन्न कृती हो. म्हणजे तुम्ही बाहेर पाहू नका, हे नरा आत बघ जरा. आतमध्ये पाहण्याचा विचार मनात येणे म्हणजे समजणे आपण अध्यात्माला सुरुवात केली. महाराज, आज आपण बघतो की आपल्या मराठी संस्कृती मानवता हा जो काही धर्म आहे, धर्माचा कडवटपणा त्या मानवानं सांभाळला, या महामानवानं सांभाळला, ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर. स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात की देहापासून देवापर्यंत जाताना म्हणजे देश लागतो. बरोबर. आणि या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. देणं. तर मुळातच देव, देश आणि धर्म याबद्दलची आपली संकल्पना. देव, देश आणि धर्म याकडे पाहत असताना मला, जसे तुम्ही सावरकरांबद्दल सांगितलं, खरंच त्यांनी सांगितलं की देहापासून देवापर्यंत जाताना मध्ये देश लागतो. देश
हे आपलं कर्तव्य आहे. हा आपला मूळ धर्म आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं एक गीत मला या ठिकाणी आठवतं की देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती. ही महाराष्ट्रातली माती आम्हाला शिकवते की आपल्याला देव देश आणि धर्म या तिन्ही गोष्टी सांभाळता आल्या पाहिजेत. कारण देव म्हणजे काय हा पहिला प्रश्न काय जर आपण केला तर देव म्हणजे ती दगडाची मूर्ती जी मंदिरात आहे तो देव आहे का? तर नाही. आपण जसं एखाद्याला काही आठवून देण्यासाठी कोपरखळी देतो, म्हणजे त्याला ए बाबा असं बोलून दाखव, तर मला वाटतं ती कोपरखळी आहे जी मंदिरात उभी आहे. ती दाखवून देते की मी आहे, याच्यावरती विश्वास ठेव आणि चुकीचं वागू नको. मुळात देव पाहायचा तर असा नका पाहू. देव हा चराचरामध्ये आहे. आणि गाडगे बाबांनी खूप चांगलं सांगितलंय, अहो दगडात देव पाहण्यापेक्षा पहिला माणसातला माणूस पहा, मग तुम्हाला दगडातला देव कळेल. माझ्या दृष्टीने देव हा असाच आहे जो अनुभवातूनच भेटतो, असा मंदिरातून किंवा दगडातून नाही भेटू शकत. त्यामधून फक्त त्याच्या जाणीवती तो आहे त्याची जाणीव होऊ शकते. पुढचं आहे की देशाचा जर विचार केला तर या देशाचे आपण पाईक आहोत. मी आत्ताच्या सर्वसामान्य लोकांना एक गोष्ट मी सांगेल, तुम्ही कशा पद्धतीने देश सेवा करताय मला माहित नाही. कोणी राजकारणात येऊन देश सेवा करतो, कोणी समाजकारणात जाऊन देश सेवा करतो, किंवा कोणी अनाथ आश्रम आहेत, अनेक काय गोष्टी आहेत त्यातून सुद्धा देशाची सेवा करतात. पण मी सर्वसामान्य आणि प्रत्येकाला सांगेल की तुम्हाला खरी देश सेवा जर करायची असेल ना तर योग्य आणि प्रामाणिक काम करणारा जो कोणी सेवक आहे त्याला मतदान करा. ही सगळ्यात पहिली प्रामाणिक खरी देश सेवा होईल. ही जर देश सेवा सुधारली तर देश सुधरेल. धर्म मी आता आणि थोडं पूर्वी जाऊन सांगेन. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस महाभारतामध्ये सांगतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारता, म्हणजे त्या ठिकाणी धर्माचा उच्चार आहे. मग त्या ठिकाणी इतर धर्माचे कोणी लढण्याकरता नव्हतेच ना, सगळे तेच होते, एकाच घरातले कौरव पांडव, भाऊ चुलत भाऊ. मग हा धर्म म्हणजे नेमका काय? तर खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे, कोणा ना व्यर्थ शिनवावे, कोणा ना व्यर्थ हिनवावे, समस्ता बंधू मानावे. म्हणजे धर्म हा एकच आहे, प्रेम आणि माणुसकी जपता आली पाहिजे. हल्ली आपण पाहतो विविध ठिकाणी कीर्तनांचे कार्यक्रम आयोजित केले जातात, परंतु आजच्या पिढीला कीर्तन हा फक्त एक धार्मिक कार्यक्रम वाटतो. तर आपल्या मते कीर्तनाचा मूळ उद्देश? त्याला धार्मिक कार्यक्रम वाटतो याचा सुद्धा आनंद वाटतो की हा धार्मिक कार्यक्रम वाटतो. कारण कीर्तन हे एक असं क्षेत्र आहे की पूर्वीपासून चालत आलेली कीर्तन ही परंपरा आहे, महाराष्ट्राला लाभलेली परंपरा आहे. आपण कीर्तनामधून किंवा भावभक्ती गाण्यातून तुम्ही ऐकलं असेल की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. आणि त्यानंतर संतांनी ज्या पद्धतीने कीर्तन करून समाज घडवत गेले, लोक घडवत गेले, बरोबर आहे ना, अनेक उदाहरणं आहेत याच्यामध्ये आपल्या समोर. तर ही छत्रपती शिवाजी महाराज देखील माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला यायचे बरं का, यायचे. आणि त्यांनी जगद्गुरु तुकोबरायांकडे अशी विनंती सुद्धा केली की मला तुमचं करून घ्या, युद्ध मारामारी हे नको. त्यावेळेस कीर्तनातूनच माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी शिकवून दिली होती की तुमचं कार्य हे तुम्हाला करावंच लागणार. माझं कार्य जसं मी प्रामाणिकपणे करतोय तसं तुम्ही तुमचं कार्य प्रामाणिकपणे करा. म्हणजे मला सांगण्याचा दृष्टिकोन असा आहे की तुम्ही कीर्तनातून काय घेताय हे खूप महत्वाचं आहे, बरोबर आहे ना. कीर्तनातून प्रबोधन होतं म्हणजे तुम्हाला सत्य आणि असत्य याची चाचणी तुम्हाला कीर्तनात बसून करायची. मी वागतो तेच खरं आहे का महाराज सांगतात त्या दृष्टीने गेलं तर काहीतरी चांगलं होऊ शकतं, याचा अभ्यास तुम्ही तुमचा करायचा आहे. आणि ही कीर्तन आम्ही सांगत असताना आम्ही हा सर्वांना समान ठेवून सांगतो, कोणाला एकाला उद्देशून नाही. कारण कीर्तन हा सामाजिक विषय आहे, समाजापुढे मांडत असतो. आणि मग ऐकणारा कसा आहे हा त्याच्यावर डिपेंड आहे. कीर्तनामध्ये एक नेहमी सांगत असतो की 3 बाहुल्या बाजारामध्ये आहेत, एक 10 रुपयाला, एक 20 रुपयाला आणि एक 30 रुपयाला बाहुले. बाहुल्या सारख्याच, उंची सारखी, त्यांचा मेकअप, कपडे सारखेच, पण किमती वेगवेगळ्या. बाहुली घेणाऱ्याने देणाऱ्याला विचारलं की तुम्ही देताय खरी पण वेगळ्या वेगळ्या बाहुल्या तर नाही आहेत, सारख्याच आहेत, मग किमती का वेगळ्या आहेत? म्हणले बाहुल्या सारख्याच आहेत पण त्यांचे गुणधर्म वेगळे आहेत. म्हणजे काय गुणधर्म आहे? आणि ही पहिली बाहुली आहे, तिच्या कानामध्ये एका बाजूने दोरा घाला, त्याने तो दोरा कानामध्ये घातला, तो दोरा दुसऱ्या कानातून बाहेर आला. म्हणलं ह्या कानातून बाहेर आला. म्हणले हा एक समाज आहे कीर्तनात, इथून ऐकायचं, इथून सोडून द्यायचं. म्हणजे कीर्तनच नाही, कोणी चांगलं सांगत असेल तरी काहींचा तो स्वभाव असतो, ऐकायचंच नाही मला. तर अशा काही बाहुल्या असतात. दुसऱ्या बाहुल्या ज्यांच्या कानामध्ये दोरा घातला
की तो तोंडातून बाहेर येतो. ती 20 रुपयाची बाहुली. म्हणजे किमान कीर्तनात महाराजांनी काय सांगितलंय हे जाऊन दुसऱ्याला तरी सांगतात, बाबा काल महाराजांनी कीर्तनात हे सांगितलं, आणि सोडून देतात विषय ते सुद्धा तिथे. आणि तिसरी बाहुली जी महाग आहे 30 रुपयाला आहे, तिच्या कानामध्ये दोरा घातला तर तो ना कानातून ना मुखातून तो सरळ हृदयामध्ये पोहोचतो. म्हणजे काय की कीर्तनातून तुम्हाला काय चांगलं घेता येतं, हा तो समाज आहे की जो कीर्तन ऐकतो, कीर्तनातनं पादक्रमण करतो. अशी बरीच उदाहरणं आहेत बरं का. म्हणजे सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनात. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरीला होते त्यावेळेस सुद्धा माझ्या आऊसाहेबांनी, जिजाबाई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना 8-9 वर्षाला होईपर्यंत त्यांना बाळकडू म्हणून भगवद्गीता दिलेली, बाळकडू म्हणून माझ्या छत्रपतींना ज्ञानेश्वरी सांगितलेली. हो, आणि हे महाराष्ट्राचे संस्कार तुम्ही ज्यावेळेस तुमच्या सोबत घ्याल त्यावेळेस तुमचा विजय नक्की आहे. कीर्तन हे क्षेत्र फक्त समाजाची चाळणी करण्यासाठी आहे. अयोग्य ते सोडून द्या, योग्य आहे ते तुमच्यासाठीच घेऊन टाका. ठाण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक तरुण नामवंत कीर्तनकार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. तर मुळात हे कीर्तन सादर करत असताना काही तयारी करावी लागते. हो, तयारी नाही असं जगामध्ये काहीच नाही. प्रत्येक गोष्टीची एक तयारी आहे, तशी कीर्तनाची सुद्धा तयारी आहे. कीर्तनकार होणं इतकं सोपं नाहीये. आज मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आलेला व्यक्ती आहे. प्रत्येक कपाळाच्या आठ्या पाहून मी तो माणूस सांगू शकतो, म्हणजे त्याचा स्वभाव बोलू शकतो किंवा त्याला काय माझ्याकडनं अपेक्षित आहे हे मला कळू शकतं. माझा श्रवणावरती खूप विश्वास आहे, कारण मी जे ऐकतो ते खूप चांगलं आणि मनापासून ऐकत असतो. आणि माझ्या संतांचा मला पाठिंबा आहे की श्रवणे कीर्तने झाली ती पावन. म्हणजे मी काय अजून पावन नाही झालोय, पण श्रवणातून सुद्धा कीर्तन ऐकून देखील पावन झालेले काही आहेत, सनकाधिक संत आहेत. तर मला सुद्धा कदाचित वाटतं की तो मार्ग माझ्यासाठी असेल की ऐकून आपण पुढे जात राहू. आणि असे कीर्तन ऐकून माझ्या सगळ्यात जास्त ऐकण्यातली कीर्तनं फक्त माझ्या सद्गुरूंचेच आहेत, ब्रह्ममूर्ती शांताराम महाराज जाधव. कारण कीर्तन अभ्यासातूनही होतात, पण अनुभवातून झालेलं कीर्तन, अभ्यासातून झालेलं कीर्तन समोरच्या व्यक्तीला विचार करायला लावू शकतो, पण अनुभवातून झालेलं कीर्तन समोरच्या माणसाच्या हृदयालाच पाजरतो. अनुभवातून कीर्तन झाले पाहिजेत. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे, किंवा तुका म्हणे चाखोनी सांगे मज अनुभव आहे अंगे. बाबा सुद्धा सांगतात आमचे की कीर्तनकार अनुभवातून वाहत, तुका म्हणे, नामा म्हणे, खरंच ते अनुभवातूनच म्हटले ना. मग नगद्या तू काय म्हणे, फक्त तेच म्हणे तेच तू म्हणे, तुझा पण अनुभव परमार्थामध्ये काय आहे, हा अनुभव मांडणे याला कीर्तन म्हणतात. महाराज अनुभवातून कीर्तन सांगणारे आणि अनुभवातून समाज प्रबोधन करणाऱ्यांच्या कीर्तनकारांमध्ये आपलं नाव अग्रगण्यस्थानी घेतलं जातं. तर आपण कीर्तन करत असताना, आपण समाज प्रबोधन करत असताना असा एखादा अनुभव आहे का ज्याच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर काही परिणाम झालेला आहे? पण एक घटना माझ्या समोर आहे. मी माफी मागतो, मी नाव घेणार नाही, जागेचंही नाव घेणार नाही. जो ऐकेल तो मात्र तुम्हाला कमेंटमध्ये किंवा फोन करून नक्कीच सांगेल की ती माझ्याबद्दल महाराजांनी तुम्हाला सांगितलं. एका गावामध्ये ट्रेन पटरी जी आहे त्याच्या एका बाजूच्या मंदिरामध्ये माझं कीर्तन चालू होतं. आणि ट्रेनचा प्रवास करणारा व्यक्ती होता. त्याच्या बुद्धीमध्ये अनेक ते म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी, अशी ती परिस्थिती होती त्याची. तो काय करेल काय नाही करणार, काय करेल काय नाही करणार, अशा तो घटनेमध्ये होता. माझं कीर्तन चालू होतं आणि हे कीर्तन चालू असताना ज्यावेळेस ती ट्रेन त्या मंदिराच्या कीर्तनाच्या आवाजाच्या जवळ येऊ लागली, तसा तो आवाज त्याच्या कानावरती येऊ लागला. तर त्यांना काय माहित, त्याला तो आवाज ऐकावा असा वाटला की ऐकत राहावं पुढे काय आणि तो त्या आवाजाच्या दिशेने ट्रेनमधनं उतरून माझ्या कीर्तनामध्ये येऊन बसला होता. आणि तो आल्यानंतर एक पाऊण तास 1 तास कीर्तन झालं असेल पुढे माझं. आणि त्यानंतर त्याने मला सांगितलं की मला तुमच्याकडनं माळ घाल. मी माळ वगैरे काही घालत नाही, मी माझ्या सद्गुरूंच्या हस्ते मी घातले, आणि जसं माझं कल्याण झालं तसं तुमचंही हो म्हणून मी त्यांना सुद्धा माझ्या सद्गुरूंकडेच घेऊन जातो. तर त्यालाही तिथे पंढरपूरला नेलं, माळ घातली. तर त्याने संसाराच्या व्यथा मला सगळ्या सांगितल्या. तर आम्हालाही काही लोक घरी गेल्यानंतर संसार दाखवतात, महाराज हे माझं घर आहे, ते बांधलंय ते बांधलंय, इथं स्टाईल, तिकडं असं बांधलंय, हे सगळं इथंच राहणार आहे, तुम्ही जाणार आहे. हे आपल्यासाठी काहीच नसतं आणि आम्हाला या गोष्टीचा कधी हेवा वाटत नाही. कारण परमार्थ जो शिकतो त्याला एक गोष्ट कळते की संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ.
म्हणजे जसं चारही बाजूनी विंचू आहेत मध्ये तू उभा आहे ना, हा संसार आहे. तुला इथून ठणके तिथून ठणके पुढून ठणके ठणकेच ठणके भेटणार आहेत. हा संसार आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तर त्याने त्या सगळ्या त्याच्या गोष्टी माझ्या पुढे मांडल्या. तर माझं काम काय आहे की तो संसार घेऊन आलाय ना, तर आपण त्याला परमार्थकडे घेऊन जाऊ. म्हणजे मार्ग जरी त्याचा येण्याचा चुकीचा आहे संसारातून इकडे, पण मी त्याला इथून चांगल्या मार्गाला परमार्थाकडे, मग त्याला माझ्या सद्गुरूंकडे नेलं, अनुग्रहित केलं, त्याला चिंतन करायला सांगितलं. जशी जशी काय वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, ज्ञानेश्वरी वाचन, भगवद्गीता वाचन, जगद्गुरु तुकोबरायांचं गाथा वाचन, पारायण, या सगळ्या गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचवल्या आणि तो त्या गोष्टी सगळ्या नियमाने करू लागला. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये कदाचित जीव सोडण्याची सुद्धा इच्छा असेल. त्यावेळेस त्याने जीव न सोडता त्याने आज तो जीव परमार्थाच्या माझ्या पांडुरंगाच्या पायावरती विलीन केलाय. आज मला सांगायला आनंद वाटतो की त्याचा संसार अतिशय सुखाचा आहे. तो एकाच घरात दोन्ही भाऊ आणि आई वडील राहायचे. आज त्यांची 3 घरं एकाच बिल्डिंग मध्ये 3 माळ्यावर आहेत आणि 3 घरांमध्ये 3 आनंदाने राहतात. एवढा सुंदर संसार त्याचा चालू आहे. महाराज, कीर्तनातून समाज सुधारतोच, एवढंच नाही तर तो घडतोच. पण कर्मकहाणीच्या या मंचावर आपण व्यावसायिकांसाठी, उद्योजकांसाठी आणि भविष्यात व्यवसायात येणाऱ्यांसाठी आपण मार्गदर्शक ठरतो. तर आपली जी संत परंपरा आहे किंवा महाराष्ट्राच्या संस्कृतीची जी काही परंपरा आहे, तर याच्यामध्ये संत तुकोबार आहेत, संत ज्ञानेश्वर माऊली, सावता माळी, गोरा कुंभार यासारख्या संतांचे विचार आजच्या उद्योजकांसाठी किती महत्वपूर्ण ठरतात? हा खरंच खूप चांगला प्रश्न आहे. कारण झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव. संतांच्या मार्गाने तुम्ही परमार्थी करा किंवा संतांनी सांगितलेल्या मार्गाने तुम्ही संसार करा किंवा संतांनी सांगितलेल्या मार्गाने तुम्ही व्यवसाय करा, तुम्ही सफल झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मी याच्यामध्ये उदाहरण दिलं तर असं देईल की संत सावता माळी, माझ्या सावतोबांचं जर उदाहरण घेतलं तर माझे सावतोबा पंढरपूरला कधीच गेले नाही. त्यांनी कर्माला प्राधान्य दिलं. त्यांनी शेती, त्यांचा जो मळा आहे त्या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्यातच देव पाहिला ना. म्हणजे एक अभंग सुद्धा गोड आहे बघा, कांदा मुळा भाजी अवघी विठा बाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हात, आहे का नाही. तर माझ्या सावतोबाने त्यांच्या कामातच पांडुरंगाला पाहिलं आणि इतकं पाहिलं की पांडुरंगाला त्यांच्या कामामध्ये येऊन त्यांना भेट द्यावी लागली. दुसरं गोरा कुंभारांचं, आमचे काकांचं एक गोड उदाहरण असं आहे की काकांनी त्यांच्या कामातच परमेश्वराला पाहिलं. त्यांनी मडके घडवणे, माती तोडवणे याच्यातच त्यांनी विठ्ठल पाहिला. ते मडकी घडवता ते विठ्ठलामध्ये इतके गुंग व्हायचे की आपण सगळ्यांना ज्ञात आहेत. मी कीर्तनामध्ये सांगत असतो बघा, हसत खेळत बोबडे बोलत, जे ते एवढंसं बाळ असं रांगत रांगत रांगत. आणि आमचे गोरा कुंभार भजनामध्ये दंग आहेत बरं का. म्हणजे ते त्यांच्या कामामध्ये दंग, भजनामध्ये कामामध्ये दंग आहेत. मुळात कामात आहेत पण भजनात दंग आहे. तर हसत खेळत बोबडं बोलत त्यांचं लेकरू हळूहळू हळू त्यांच्या पायाखाली पूर्ण तुडवलं गेलं. जी माती पूर्ण रक्ताने माकली त्या बाळाच्या, त्यांनी त्या ठिकाणी आपल्या पत्नीचं ऐकून प्राधान्य हे कामालाच दिलं. पण ते माझ्या परमेश्वराच्या भजनामध्ये लीन असल्या कारणाने ते देहातून विदेही अवस्थेमध्ये गेले आणि विदेही अवस्थेत गेल्यानंतर तुम्हाला सांभाळणारा हा परमेश्वरच असतो. त्यावेळेस जे मूल तुडवलं त्यानंतरची कथानक सगळ्यांना माहिती आहे की स्वतः नामदेव महाराजांनी कीर्तन करावं, भगवंताशी वाद करावा आणि गोरा कुंभाराशी कीर्तनाला बसलेले आहेत आणि त्यांचं मूल त्या कीर्तनामध्ये विठ्ठलाच्या मूर्तीच्या मागून पळत पळत भेटायला आलं. म्हणजे ते तुडवलेलं मूळ. तुडविले बाळ त्यासी शुद्ध नाही, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, असा तो गोड अभंग आहे. सांगण्याचा उद्देश असा आहे की कीर्तनातून तुम्हाला उद्योजक जे आहेत त्यांना जर चांगला प्रवाह जर हवा असेल तर तुम्ही तुमचं काम करत असताना प्रामाणिकपणे पैसे कमवा. तुम्ही जिथे चुकाल तिथे मुकाल. महाराज, आज कर्मकाणीच्या मंचावर आपण आलात आणि एकंदरीतच माणसाच्या जगण्याचा आणि ते जगणं अनुभवण्याचा आणि पर्यायाने आमच्या व्यावसायिक मित्रांना हा सगळा अनुभव त्यांच्या व्यवसायात वापरण्यासाठी जे काही आपण मार्गदर्शन केलंच हे नक्कीच आमच्या प्रेक्षकांसाठी उपयोगी पडेलच. परंतु आज कर्मकाणीच्या मंचावर आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राबद्दल बोलताना आपला एकंदरीत सगळा प्रवास उलगडताना आज कसं वाटतं? आज मला खरंच असं थोडं आपलं म्हणून कोणतरी समोर आहे आणि त्याच्या पुढं मन मोकळं करतोय. बऱ्याचशा गोष्टी मनातल्या होत्या, आज बोलून दाखवल्या, मोकळं होऊन दाखवलं. आणि
कर्म कहाणीबद्दल मला तुमच्याबद्दल 2 गोष्टी अशा सांगायच्या आहेत की तुम्ही जे हे चॅनल खूप चांगल्या पद्धतीने चालवताय आणि वेगवेगळे बिझनेसमन या ठिकाणी येऊन त्यांच्या यशस्वी वाटचालीचा अनुभव तुमच्या पुढे मांडतात. म्हणजे ते नुसतं त्यांचा अनुभवच मांडत नाहीत, तर तुम्हाला जितकी लोक पाहतात, नवनवीन उद्योजक त्यांच्या अनुभवातून सुद्धा तयार होत असतील हे तुम्हाला सुद्धा माहित नाही की तुमच्या चॅनल मधून हा समाजाला किती चांगला फायदा सुद्धा होतोय. तुम्हाला सुद्धा ह्या चॅनल बद्दल माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अजून म्हणायचं तर कर्म कहाणीच्या मंचावरती माझा भूतकाळ ते आत्ताचा वर्तमान काळ हा माझा संपूर्ण प्रवास मला तुमच्या पुढे मांडता आला, समाजापुढे मांडता आला. त्याबद्दल सुद्धा मनापासून आभार. कारण कुठे मांडत बसायचं आणि कोण कोणाला मांडायला इतकं मोकळं नाही, पण कर्म कहाणीने मला तो एक स्टेज दिला. तुमचे मनापासून आभार आहे. महाराज, आज आषाढी एकादशीच्या विशेष भागाच्या निमित्ताने आज आपण आमच्याकडे मान्यवर पाहुणे म्हणून आलात. एकंदरीत कीर्तन, समाज प्रबोधन याविषयी भरभरून बोललात आणि म्हणूनच आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांसाठी, समाजासाठी, उद्योजकांसाठी आणि एकंदरीत सर्व मानवजातीसाठी समारोपाच्या शेवटी आपण काय सांगाल? समारोपाच्या शेवटी मी इतकंच सांगेल की आषाढी वारी म्हटले की प्रत्येक वारकऱ्याचा हा उत्सव असतोय. म्हणजे दसरा आणि दिवाळी म्हणजे आमच्यासाठी आषाढी आणि कार्तिक असे 2 सण असतात. आषाढी वारीला भगवंताला भेटण्याची इच्छा असते. इच्छाच असते इतकं नाही, तर स्वतः भगवंत सांगतात की मी तुमची वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ आपण म्हणतो अभंगामध्ये. पण भगवंत सुद्धा सांगतो की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. साक्षात भगवंत स्वतः सांगतात की तुम्ही हे विसरू नका, मला भेटायला या. आणि ही अर्थता भगवंताची प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयाला पाझर फोडते. वारकरी घरी थांबत नाही, तर थेट वारीच्या दिशेने भगवंताकडे वाटचाल करतो, चालत जातो. आणि सर्व वारकऱ्यांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांनाच आषाढी वारीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. तर अशी ही वारी प्रत्येकाने अनुभवावी अशी सुद्धा मी एक मनापासून विनंती करतो. मी जाता जाता एक सांगेल, मुळात पहिलं म्हणजे तुमचे मनापासून आभार. मला या ठिकाणी बोलवलं. बहुतांश कीर्तनकारांना अशा चर्चात्मक ठिकाणी बोलवलं जात नाही. तुम्ही बोलवलं, तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुमच्यामुळे व्यक्त होता आलं. आणि आज कर्म कहाणी पाहणाऱ्यांकरता मी एक नक्की सांगेल की तुम्हाला जितकं जगायचं तितकं जगा, जसं जगायचं तसं जगा, आनंदात राहा, आनंदात जगा. तर एक लक्षात ठेवा, एकच वाक्य, जतन संस्कृतीचे, लोकपरंपरेचे. नक्कीच. विक्रांत महाराज शिंदे, आज आपण कर्मकाणीच्या या मंचावर आलात आणि आम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्याबद्दल कर्मकाणीच्या परिवारातर्फे आषाढीच्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण. आज कर्मकाणीच्या मंचावर विक्रांत महाराज शिंदे यांनी कीर्तनाचं महत्व पटवून दिलं. मुळातच कीर्तन आपल्या सामाजिक जीवनासाठी आणि मानवी जीवनासाठी किती उपयोगी आहे आजच्या या चर्चेतून आपल्याला समजलं. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे विक्रांत महाराज शिंदे यांच्याशी संपर्क करायचा असेल तर सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. आजचा कर्मकाणीचा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि फॉलो करायला विसरू नका. कर्मकाणीच्या पुढच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत एका नव्या उद्योजकाला आणि जाणून घेणार आहोत त्याच्या व्यवसायाची कर्मकहाणी.